काय तात्या, पोरीचं लगीन ठरलंय? तिच्या संसाराला लागणारे भांडे कुंडे घ्यायचेत? काय र मामा, भाचीला कपाट घ्यायचंय? काय आप्पा, पुतणीला फ्रीज घ्यायचाय? अगं बाई ताई, बहिणीला वॉशिंग मशीन गिफ्ट करायचं. खरेदीसाठी इकडं तिकडं धावपळ करू नका, चिंता सोडा आणि हे सगळं एकाच ठिकाणी खरेदी करा. काय कुठं? अहो, आपल्या वाल्मिकरावच्या समर्थ फर्निचर मॉल मध्ये. समर्थ फर्निचर अँड मॉल. उद्योग, शिक्षण आणि संशोधन क्षेत्रामध्ये सोमय्या परिवारानं आपल्या नावाचा वेगळा ठसा उमटवलाय. उद्योग उभारून औद्योगिक विकास होताना निसर्ग देखील भकास होणार नाही याची खबरदारी घेत रोजगार निर्मितीतून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सोमय्या उद्योगाला उद्योग आणि संशोधनासाठी राज्य सरकारच्या वतीनं लाल गालिचा अंथरतो, अशा शब्दात महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी गौरव केला. कोपरगाव तालुक्यातील साखरवाडी येथील सोमय्या उद्योग समूहाच्या गोदावरी बायो रिफायनरीज या कारखान्यात नवीन अद्ययावत रसायन निर्मिती प्रकल्पाचे भूमिपूजन आणि उच्च प्रतीच्या प्रयोगशाळेच्या उद्घाटन प्रसंगी उद्योगमंत्री सुभाष देसाई बोलत होते. यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, साईबाबा संस्थांचे अध्यक्ष नामदार आशुतोष काळे, सोमय्या उद्योग समूहाचे प्रमुख समीर सोमय्या, सोमय्या विद्याविहारच्या संचालिका अमृताबेन समीर सोमय्या, कार्यकारी संचालिका डॉक्टर संगीता श्रीवास्तव, संचालक सुहास गोडगे, टेक्निकल व्यवस्थापक प्रवीण विभूते, मुख्य व्यवस्थापक बाळासाहेब पालवे, व्यवस्थापक संजय कराळे, पर्सनल सेक्रेटरी गणेश पाटील, गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजणे, शिवसेनेचे उत्तर जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे, शिवसेना नेते नितीन अवताडे, उपजिल्हा प्रमुख प्रमोद लबडे, तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे, सरपंच सतीश कानडे यांची उपस्थिती होती. साखरवाडी हे ठिकाण माझ्या आजोबांसाठी जीव की प्राण असल्यामुळं, स्वर्गीय आजोबांचा जीव या ठिकाणी असल्यामुळं सोमय्या परिवाराचं नातं या ठिकाणी जिव्हाळ्याचं आहे. कालचक्रामध्ये वेळोवेळी बदल होत जाणार असल्यामुळं आपण आपल्या पायावर उभं राहणं गरजेचं आहे. ही शिकवण माझ्या वडिलांनी 50 वर्षांपूर्वी दिल्यामुळं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेला आम्ही कधीच घाबरत नाही, असं उद्योजक समीर सोमय्या यांनी म्हटलंय. साखरवाड़ी में हमारे दादा की जान है, उनकी शुरुआत है. तो ऐसा होगा कि यहाँ पे पहले गन्ना था, गन्ने की मिल थी, एथेनॉल था और एथेनॉल के रसायन थे. जब मनमोहन सिंह ने 1991 में हिंदुस्तान की जो आर्थिक व्यवस्था है उसमें आईएमएफ के कहने पर, आईएमएफ के जोर पर हमारी जो आयात की जो ड्यूटीज हैं उन्हें कम कर दी, तो फिर से हमें यहाँ पे जो कंपटीशन है अंतर्राष्ट्रीय, उसका मुकाबला करना मुश्किल हो गया. तब हमारे पापा ने हमसे बुलाया और कहा कि देख, भविष्य में हमें अपने ही बलबूते पे खड़ा रहना है, काल बदलते रहता है, और आप रिसर्च का ऐसा एक इंजन बनाओ जिस तरह से और जिसके बल पे हम कभी भी अंतर्राष्ट्रीय जो मुकाबला है उससे ना डरें. और ये काल चक्र फिर से घूमते रहता है और आज हम दो चीज के निर्माण के लिए यहाँ पे आए हैं. एक जो हमने हमारी प्रयोगशाला है, और मैं माननीय सुभाष देसाई से कह रहा था कि अगर हमें अपने बलबूते पे खड़ा रहना है तो हमें अपने ज्ञान का आविष्कार खुद करना होगा, ना लाइसेंस करनी होगी, ना कहीं और से किसी का हमें नकल करना होगा. हमें अपने बलबूते पे खड़ा होना होगा. और उसी वजह से हमने यहाँ पे इस प्रयोगशाला का पुनर्निर्माण किया. और ये प्रयोगशाला तो हमारे चीनी के गोदाम में हुआ. मैंने कल संगीता श्रीवास्तव से कहा, जो हमारी ईडी हैं, कि 70-75 साल पुराना ये गोदाम कभी सोच नहीं रहा होगा कि मेरे भीतर एक जमाने में चीनी की बोरी रहते थे और आज यहाँ पे काफी नया ज्ञान का आविष्कार हो रहा है. तो ये हमारा ये है. और इसी जो हमने हमारी एक मुंबई के बाहर भी प्रयोगशाला है, वहाँ पे हमने जो रिसर्च किया है, और यहाँ पे भी हमारी प्रयोगशाला थी, उसके संशोधन से हमने यहाँ पे आज स्पेशलिटी केमिकल्स का एक नया हमने बुनियाद रखी. हमने जो फाउंडेशन स्टोन रखा है, भूमि पूजन की है, और हम आशा रखते हैं कि ये फिर पुनर्निर्माण का एक प्रतीक है और हम आगे बढ़ते जाएंगे. और साखरवाड़ी का जो ये
हमारे दादा का पहला आरंभ जो उनका था, जहां से उन्होंने सब शुरू किया, वो आगे हम आगे बढ़ेंगे। कोपरगाव हे मोठ्या शहरांपासून मध्यवर्ती ठिकाणी आहे. तालुक्यातील दळणवळणाच्या सुविधा उत्कृष्ट असून मोठे राष्ट्रीय राज्य महामार्ग आणि समृद्धी महामार्ग गेलेत. तालुक्यामध्ये विमानतळ, रेल्वे स्टेशन असल्यामुळे उद्योग व्यवसायासाठी महत्त्वाचे लाभदायी ठिकाण आहे. राज्याचं औद्योगिक धोरण ठरवताना राज्य सरकारला सर्व गोष्टी अनुकूल असणारं ठिकाण कोपरगाव असल्यामुळं उद्योगाच्या बाबतीत कोपरगावचा सकारात्मक विचार करावा. औद्योगिक हब म्हणून तालुक्याचा विचार करून त्यात लक्ष घालावं, अशी मागणी नामदार आशुतोष काळे यांनी केली. सोमय ग्रुपच्या माध्यमातून उद्योगधंदे करत असताना सामाजिक बांधिलकी देखील आपल्याकडनं ठेवली जाते. आपल्या माध्यमातून शाळेला मदत असेल, वृक्ष लागवड असेल, परिसरातील लोकांना पाणी पुरवठा असेल, त्याचबरोबर पाणी पुरवठ्याच्या योजनेसाठी दिलेली जमीन असेल, असे अनेक उपक्रम आपल्या माध्यमातून या ठिकाणी झालेले आपण करत आलेले आहे. त्याबद्दल आपले या भागाच्या वतीने परत एकदा आभार मानतो. या केमिकल प्लांट मध्ये आपण जे काही केमिकल पुढच्या काळामध्ये आपण बनवणार आहे, त्याचबरोबर रिसर्च लॅब आपण म्हटले का जगाच्या पाठीवर आपल्याला स्पर्धेमध्ये उतरायचं असेल तर आपले स्वतःची रिसर्च लॅब या ठिकाणी असली पाहिजे. ते महत्वाचं पाऊल आपण या ठिकाणी उचललेलं आहे. निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये अजून आपले केमिकल्स या ठिकाणी बनणार आहे, म्हणून आमच्या परिसरातील लोकांना या ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. त्याबद्दल आपले परत एकदा आभार मानतो. आदरणीय देसाई साहेब या ठिकाणी आलेले आहेत. साहेब, काही गोष्टी कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगतो, म्हणजे माहिती म्हणून, मागणी वगैरे काही नाही. कोपरगाव एक असं शहर आहे साहेब, नगर, नाशिक, औरंगाबाद या तिन्ही शहरापासून 100 किलोमीटरच्या अंतरावर आहे. या ठिकाणी कोपरगाव तालुक्यामध्ये रेल्वे आहे, एअरपोर्ट आहे, नॅशनल हायवे बरेचसे जात आहे. NH 160 असेल, 752 असेल, बहुचर्चित असलेला समृद्धी महामार्ग हा देखील कोपरगाव तालुक्यामधून जातोय. ते आपल्या औद्योगिक क्षेत्रासाठी या सर्व गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. म्हणून या सर्व बाबतीमध्ये औद्योगिक हब म्हणून कोपरगाव तालुका एक योग्य ठिकाण आहे. म्हणून आपल्या प्लॅन मध्ये कुठेतरी कोपरगाव तालुका औद्योगिक क्षेत्रामध्ये कसं पुढे येईल यासाठी आपलं आमच्यावर लक्ष असू द्यावं अशी विनंती या निमित्ताने करेल. आपल्या औद्योगिक क्षेत्रामध्ये कोपरगाव पुढे येऊ शकतं, कारण या सर्व गोष्टी त्यासाठी अनुकूल आहे. म्हणून आपलं सहकार्य पुढच्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे आपल्यापर्यंत येऊन सर्व गोष्टी मांडू, एवढं या ठिकाणी आपल्या निदर्शनास आणून देतो. सोमय्या उद्योगाचा सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प इतरांसाठी आदर्शवत आहे. एक थेंबही नदीपात्रामध्ये न जाऊ देता सांडपाण्यावर वृक्ष लागवड करून पर्यावरणाचं रक्षण करण्याचं महान काम त्यांनी केलंय. आता नव्या रसायन प्रकल्पामुळे परिसरातील नागरिकांना रोजगार निर्मिती होणार असून स्थानिकांना यामध्ये प्राधान्य दिलं जाईल. नव्या उद्योगामुळे उद्योजकाच्या भरभराटीबरोबरच देशाला कर रूपातून अधिक उत्पन्न मिळेल. तसेच परिसराचा विकास होऊन नवीन संधी मिळतील, असंही यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी म्हटलंय. समीर भाई, यातूनही पुढे आणखी तुम्हाला काही उद्योग वाढ करायची असेल तर आम्ही स्वागत करतो. तुम्हाला जे काही सहकार्य लागेल आपण केव्हाही हाक मारा, त्यावेळेला आम्ही आपल्या सहकार्यासाठी तयार असतो. तेव्हा तुम्ही उद्योग वाढवा. तुम्ही जबाबदारीने उद्योग करणारे उद्योगपती आहात, त्यामुळे आम्हाला भीती नाही वाटत. तुम्ही निसर्गाचा नाश नाही करणार, निसर्गाचं रक्षण करा. आजूबाजूच्या लोकांना त्रास होणार नाही रसायनांचा, याची काळजी घ्याल, याची पुरेपूर खात्री आहे. त्यामुळे तुम्हाला आम्ही लाल गालीचा अंतर
आणि खासदार आणि आमदारांनी जी आपल्या जिल्ह्याची व्यथा सांगितली, आपल्या कोपरगाव तालुक्यामध्ये उद्योग वाढ झाली पाहिजे ही जी मागणी केली, त्या मागणीला सुद्धा मी या ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. आणि आपण मुंबईमध्ये ह्याच्याबद्दल बैठक घेऊ आणि काय करता येईल, तुम्ही सुद्धा उद्योग आणण्यासाठी आम्हाला मदत करा. केवळ राज्य सरकारच्या उद्योग विभागाने सगळं MIDC करायची त्यांनी सोबत नाही, उद्योग आले पाहिजे. तेव्हा सर्वांनी मिळून सहकार्यानं या अशा प्रकारचा विकास करता येईल. आज या निमित्तानं कसं नवं पाऊल पडतंय ते बघूया आणि ह्या जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या लोकांना समाधान वाटेल असा चांगला विकास करण्याचा एक निर्धार आपण सर्वजण करूया. तेच आपण लोकप्रतिनिधी असल्याचं उपयोग आहे, फायदा आहे. शेवटी जनतेला आपण काय देणार, निवडून त्यांनी मतं दिली, पाठिंबा दिला. आता त्यांना त्यांच्या पुढच्या पिढीला अधिक पुढे येण्याची संधी द्यायची असेल तर उद्योग वाढ ही झाली पाहिजे, शिक्षणाच्या सुविधा वाढल्या पाहिजेत. सोमय्या कुटुंबाबद्दल एक सांगता येईल की त्यांनी ज्या ज्या शिक्षण संस्था स्थापन केल्या आहेत त्या नामांकित आहेत. म्हणजे आम्ही कशावरून ठरवतो त्या संस्था चांगल्या, आमच्याकडे पालक जेव्हा चिठ्ठ्या मागायला येतात की ह्या संस्थेमध्ये माझ्या मुलाला प्रवेश मिळवून द्या आणि त्या संस्थेचं नाव घेतात, तेव्हा कळतं की ती संस्था चांगली आहे. म्हणून पालक हट्ट करतात. सोमय्यांच्या कॉलेजमध्ये म्हणजे ते विद्याविहारचं मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, शाळा कुठेही त्याच्यासाठी जेव्हा प्रवेश घ्यायला पालक सतत येत असतात तेव्हा ती खुणगाट कळते की दर्जेदार शिक्षण कोणी द्यायचं तर ते सोमय्या घराण्याने द्यावं. म्हणून उद्योग, शिक्षण आणि संशोधन या तिन्ही प्रांतांमध्ये त्यांनी जे आपल्या नावाचा जो ठसा उमटवलाय त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. नव्या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा आणि आपण सर्वांनी येऊन सहकार्य दिलं त्याबद्दल तुमचे आभार. माझा जो बहुमान केला, जी मला संधी दिली आपल्याशी संवाद साधण्याची, त्याबद्दल समीर भाईंचे मनापासून आभार. यावेळी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी, वारीगावचे ग्रामस्थ, सोमय्या उद्योग समूहाचे विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येनं हजर होते. शंकर दुपारगुडेसह दीपक जाधव, सी न्यूज मराठी, कोपरगाव.